रात्री पत्नीसोबत नग्न झोपल्याने फक्त रोमॅन्टिक भावना वाढतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. अनेक संशोधनानुसार याचा परिणाम तुमच्या झोपेवर, मानसिक आरोग्यावर, तणावाच्या पातळीवर आणि नातेसंबंधांवर देखील होऊ शकतो. काही जोडपी सांगतात की ही छोटी सवय त्यांच्या नात्यात अधिक जवळीक आणि मोकळेपणा घेऊन आली. पण नेमके कोणते फायदे होऊ शकतात आणि यामागचे विज्ञान काय सांगते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पत्नीसोबत नग्न झोपण्याबद्दल बोलताना सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ केवळ लैंगिक संबंधांशी जोडणे योग्य नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते जोडीदारांमधील शारीरिक आणि भावनिक जवळीक ही नात्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते. त्वचेचा साधा स्पर्श देखील माणसाच्या भावनिक अवस्थेवर परिणाम करू शकतो. पहिला फायदा म्हणजे भावनिक जवळीक वाढण्यास मदत होणे. जेव्हा पती-पत्नी एकमेकांच्या जवळ झोपतात आणि त्वचेचा थेट स्पर्श होतो, तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाच्या हार्मोनची निर्मिती वाढू शकते. याला बॉन्डिंग हॉर्मोन असेही म्हटले जाते. हा हॉर्मोन विश्वास, प्रेम आणि आपुलकीच्या भावना वाढवण्याशी संबंधित आहे. त्यामुळे अनेक जोडप्यांना एकमेकांशी अधिक जोडलेले असल्याची भावना निर्माण होऊ शकते. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तणाव कमी होण्यास मदत. आजच्या काळात कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबातील समस्या आणि इतर अनेक कारणांमुळे लोक तणावाखाली असतात. जोडीदाराचा स्पर्श आणि जवळीक यामुळे मनाला सुरक्षिततेची भावना मिळू शकते. त्यामुळे काही लोकांना मानसिक शांतता अनुभवायला मिळते. तिसरा फायदा म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारण्याची शक्यता. शरीराला झोप लागण्यासाठी आणि गाढ झोप मिळण्यासाठी शरीराचे तापमान योग्य असणे महत्त्वाचे असते. काही लोकांना कमी कपड्यांमध्ये किंवा कपड्यांशिवाय झोपल्यास अधिक आरामदायी वाटते. चांगली झोप मिळाल्यास शरीराची दुरुस्ती प्रक्रिया व्यवस्थित पार पडते, ऊर्जा वाढते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. चौथा फायदा म्हणजे नात्यातील संवाद सुधारण्यास मदत होणे. जे जोडपे एकमेकांच्या अधिक जवळ वेळ घालवतात त्यांच्यामध्ये मोकळेपणाने बोलण्याची शक्यता वाढू शकते. अनेकदा झोपण्यापूर्वीचा वेळ हा दिवसातील सर्वात शांत वेळ असतो. या वेळेत मनमोकळा संवाद झाल्यास नात्यातील गैरसमज कमी होऊ शकतात. पाचवा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढण्यास मदत होणे. अनेक लोकांना स्वतःच्या शरीराविषयी संकोच असतो. मात्र जेव्हा जोडीदार एकमेकांना स्वीकारतात तेव्हा शरीराविषयीचा आत्मविश्वास वाढू शकतो. यामुळे नात्यातील आरागदायीपणा वाढू शकतो. सहावा फायदा म्हणजे वैवाहिक समाधान वाढण्याची शक्यता. काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की शारीरिक आणि भावनिक जवळीक असलेल्या जोडप्यांना त्यांच्या नात्याबद्दल अधिक समाधान वाटू शकते. अर्थात याचा अर्थ फक्त नग्न झोपणे नव्हे, तर एकमेकांशी असलेली जवळीक आणि संवादही तितकाच महत्त्वाचा असतो. सातवा फायदा म्हणजे मानसिक आरोग्यासाठी होणारा संभाव्य लाभ. चांगली झोप, कमी तणाव आणि भावनिक आधार या गोष्टी एकत्रितपणे मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे काही लोकांना अधिक शांत आणि आनंदी वाटू शकते. आठवा फायदा म्हणजे शरीराच्या तापमानाचे नियमन. झोपताना शरीराचे तापमान थोडे कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही लोकांना हलक्या कपड्यांमध्ये झोपल्याने ही प्रक्रिया अधिक आरामदायी वाटते. यामुळे झोप लागण्यास मदत होऊ शकते. नववा फायदा म्हणजे त्वचेच्या आरोग्याशी संबंधित असू शकतो. घट्ट कपड्यांमुळे घाम आणि ओलावा अडकू शकतो. योग्य स्वच्छता राखल्यास त्वचेला अधिक हवा मिळू शकते आणि काही त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. 10वा फायदा म्हणजे नात्यातील विश्वास वाढण्यास मदत होणे. कोणत्याही नात्याचा पाया विश्वास असतो. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसमोर पूर्णपणे आरामदायी वाटतात तेव्हा विश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढू शकते.
मात्र हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीची आवड, आराम आणि वैयक्तिक मर्यादा वेगळ्या असतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट जोडीदाराच्या संमतीने आणि दोघांनाही आरामदायी वाटेल अशाच पद्धतीने करावी. जर एखाद्या व्यक्तीला तसे झोपणे आवडत नसेल तर त्याचा आदर करणे आवश्यक आहे. तसेच यामुळे सर्वच लोकांना समान फायदे मिळतील असे नाही. नात्याचे यश हे केवळ एका सवयीवर अवलंबून नसते. प्रेम, विश्वास, आदर, प्रामाणिकपणा आणि संवाद हेच मजबूत नात्याचे खरे आधारस्तंभ आहेत. नग्न झोपणे ही काही जोडप्यांसाठी आरामदायी सवय असू शकते तर काहींसाठी नसू शकते. त्यामुळे याकडे नाते सुधारण्याचा चमत्कारी उपाय म्हणून न पाहता एक वैयक्तिक निवड म्हणून पाहणे योग्य ठरेल. शेवटी कोणत्याही निरोगी नात्यात एकमेकांच्या भावना समजून घेणे, आदर करणे आणि संवाद राखणे हेच सर्वात महत्त्वाचे असते. जर ही गोष्ट दोघांनाही आरामदायी वाटत असेल तर ती त्यांच्या नात्यात अधिक जवळीक आणि समाधान निर्माण करण्यास मदत करू शकते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्पर संमती, आदर आणि विश्वास हे 3 घटक मजबूत असतील तर नाते अधिक आनंदी आणि टिकाऊ होऊ शकते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आरोग्य व नातेसंबंधांशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.